अगं जिजा तुला वाटते तसं का नाही आहे ग? असं कसं काय नाही. मग माझं धनी माझ्या संकटाचं का वागायला लागलाय सांगा बघू सांगा. ए बाई ये वरडाल्यास कशाला? उठ पहिला उठ बरं. हा तू मला असंच म्हणणार तुझ्या पैलवानाचा दोस्त आहे ना मग. माझं रडणं खोटच वाटणार तुला माहित आहे मला. बघा साहेब काय झालं आता परत आणि? आता कसं सांगू तुम्हाला काय सांगू. ते बघ कसं पण सांग, पण उभी राहून सांग. उठ 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 उठ. साहेब माझ्या आयुष्याची वाट लागली हो. अगं जिजा नाही लागली. तू पण लोड घेऊ नकोस हा. तू का बस तू म्हणजे पैलवानाचा दोस्त आहेस म्हणून असं मला बोलायला लागलायस ना. बघा साहेब. अगं बाई काय झालं ते तरी सांग. साहेब माझं नवरा आहे का नाही तो कायदा मोडायला लागलाय. माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली हो साहेब त्यांनी. आता मी काय करू देवा. तू तू आधी उठून उभी राहा बरं. उभी राहा हा. आणि सांग मग काय सांगायचं ते. साहेब मला का नाही जीवन वाटायला लागलाय बघा. हो असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. तुम्ही तिकडे बसा. बसून काय ते सांगा हा. शांत व्हा. चला चला बरं चला चला. नाही हो, नाही असं असं नाही बोलायचं. तुम्ही तुम्ही बसून सांगा. चला या इकडे या इकडे या इकडे. बसून सांगा. या बरं बसा. बसा इथे शांतपणे बसा. बसा. आता सांगा बरं काय झालं. अहो बाई सांगा काय झालं नेमकं. ए तू सांग रे काय झालं नेमकं. अहो साहेब नाही हो, मी काय बी केलेलं नाही बघा. माझा काय बी संबंध नाही याच्यात. मग कुणाचा संबंध आहे? राणादाचा? हा त्या पैलवानानं माझं जगणं मुश्किल करून टाकलंय हो. हे बघा राणादा असं कधीच करू शकणार नाही. मग मी काय खोटं बोलायला लागलोय व्हय? साहेब बघा हो. हे बघा तुम्ही आता माझं देव आहेसा. मला न्याय द्यावं साहेब. अहो पण त्यासाठी आधी अन्याय काय झाला हे तरी कळलं पाहिजे ना. आता आता कसं सांगू साहेब तुम्हाला. तू थांब एक मिनिट थांब. ए तू सांग रे धाड 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 सांग, नाहीतर तुला आता. हो साहेब तुम्ही राणाला जिजाची काळजी घ्यायला सांगितल्या, तिच्या सोबत राहायला सांगितले. तो रातच्याला एक दिवसच थांबला आणि पळून गेला आणि आता थांबणार नाही म्हणतोय. हा असं कसं नाही म्हणतोय. तू काय भांडलीस का त्याच्या संगत? नेमकं काय झालंय सांगशील का? आता कसं सांगू काही कळना झालंय हो साहेब. ए बाई कसं पण सांग, पण सांग. साहेब अहो, माझ्या नवऱ्यानं मला टाकलीये. राणादाचं दुसरं लगीन झालेलं नाहीये. ए बाबा तू गप रे मुकुंदा. किती वेळा सांगायचं तुला झालंय म्हणून? पुरावा आहेत आपल्याकडं. म्हणून तर आम्ही त्या राणाला हिच्या संगत राहायला सांगितलं ना. होय पण आता माझ्या नवऱ्यानं मला टाकली हो. तो यायला नाही म्हणायला लागलाय. आता काय करू सांगा बरं. देवा, देवा, मी जीव देतो. अहो नाही. नाहीतर एक काम करा तुम्ही गोळी घाला मला. घाला गोळी घाला डोक्यात गोळी घाला माझ्या. घोरपडे करा काहीतरी. नाही गोळी नाही घालता येणार साहेब आपल्याला. अहो गोळी नाही म्हणत आहे मी. तिच्याला न्याय द्यायला पाहिजे ना. हा हा न्याय देता येईल. जिजा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता राणाला तुमच्या संग आत्ताच्या आत्ता पाठवतो मग. हा एक तर तुम्ही दोघांनी बंगल्यावर राहायचं किंवा राणानं तुमच्या संगत मळ्यात राहायचं. हा खरंच साहेब. खरंच बघच तो आता सगळा फौज फटा घेऊन राणाच्या घरी जायचं. हो का? अव
हळू बोल की. राणा झोपलाय ना? मग आता ते झोपल्या तर माणसानं बोलायचंच नाही काय? चंदे, तुला हळू बोलता येत नसेल तर तुझं थोबाड मीठ. चुप. फिरायला जातीस? चालत फिरून येतीस? काय बोलतीय? भूक लागली. हे बाई, काय कळना मला. हे बघ, तांदूळ शिजवलं, भाकरी केली की जेवायला दे. गोदक्का गोदक्का खाली खाली. तू बोल. राणा झोपलाय. एवढ्या सकाळी सकाळी? हा, अरे रात्र मला राखून आलाय तू. कुठे जरा निवांत. दोघांनी अजिबात आवाज करायचा नाही. हा, आता जर परत कशाचा आवाज केलीस, राणा जागा झाला, खलबत्त्यात घालून कुटीन तुला. तांब्याने वाटी घेऊन जात. हे घे, हे डबा बी ठेव. बाई, हे दोन्ही तुला एकदम जमणार आहे काय? एक काम कर, अगोदर तू तांबे ठेव आणि मग तू पिठाचा डबा ठेव. काय समजलं काय मला? रणविजय गायकवाड, बाहेर आहे. पोलिसांनी तुला चारी बाजूने घेरलंय. हो सर, आपण तर इनमेन 3 जण आहे आणि आपण फक्त दारावरच उभे आहे. चारी बाजूने कुठे घेरले? मग ये ना. अहो साहेब, त्याची काही गरज नाही. राणादाला नुसतं सांगितलं तर ते समोर येईल बघा. तू कपडे. रणविजय गायकवाड, बऱ्या बोलानं बाहेर आहे. ओ, काय कालवा लावलाय? आवाज कमी करा की, पोरग झोपलंय माझं. तुम्ही पोलिसाच्या हातून भोंगा काढून घेतला. आता काय खरं नाही तुमची. कोरपडे. काय उपयोग नाही साहेब. तेवढ्यासाठी कोल्हापूरवरनं महिला पोलीस बोलवावे लागते. अहो साहेब साहेब, अहो या माऊलीला सोडा हो आणि त्या ठगावर पहिली कारवाई करा. अहो डाराडूर झोपलाय वरती. असं कसं झोपलाय? काही जबाबदारी वगैरे हाय का नाही? महिला पोलीस नाही म्हणून सोडतो तुम्हाला. कुठे राणा? झोपलाय तो. काय झालं ते तरी सांगा की. अहो, बायकोला एकटीला मळ्यात सोडून असं डाराडूर झोपू कसा शकतो? प्रचंड निबार कातडीचा माणूस आहे साहेब ह्यो राणा. अहो साहेब, बायको सोडून गेल्या रानात जेलात असताना. अहो साहेब, त्या बायकोबद्दल नाही, आत्ताच्या बायकोबद्दल बोलतात. आत्ताची बायको? तेच मी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. राणादाची एकच बायको आहे जी आता इथं नाहीये, पण त्यासनी ते कळणच झालंय की. मुकुंद, तू कपडे. राणा हा जिजाचा नवरा आहे असं त्यानंच कबूल केलं आमच्या जवळ. आणि तो तिला एकटीला शेतावर टाकून इथं डाराडूर झोपला. त्याच्यावर जबाबदारी आहे जिजाला नांदवायची. एक तर हित
नाहीतर तिथं. म्हणजे एक तर त्यानं वस्तीला जायचं मळ्यात, नाहीतर हिला घरात घ्यायचं. बघा काय करता. हे बाई, हे काय बोलतोय? का माझ्या रानाच्या माग लागलाय? ए, डोळा का मारायलीस? अरे देवा साहेब, अहो ते रडून रडून तर नाही डोळा झाकायला येतो माझं. आता चुपचाप रानाला बोलवताय तर कोल्हापूरवरून फोर्स मागवू? डोमेस्टिक व्हायलन्स खाली तुमचं पोरग आज जाणार बघा मावशी. बघा काय करता. म्हणजे काय ते जाऊन तुझ्या लाडक्या पोराला विचार, तो सांगेल की सगळं तुला. तरुण स्वतः झालाय मोकळा आणि ताप आमच्या डोसक्याला. नाही, माझा रानात चुकीचं काय बी करणार नाही. अहो मग बोलवा की बाहेर. खरं काय खोटं काय बघू. बोलवा. थांबा, आलेच मी. या येऊन या. राणा, ए राणा, उठ आधी. अगं काय झालंय, झोपू दे की मला. अरे खाली तमाशा सुरू आहे. उठ आधी. कसला? अरे ती जिजा आणि पोलीस आल्यात खाली. तू जिजाचा नवरा आहेस म्हण. ही काय भानगड आहे तुझी? तू तर मला म्हणलास बरकत आणि जिजाचं भांडण झालंय म्हणून, पण ही जिजा आणि पोलीस तुझं नाव घ्यायला लागल्यात. काय झालं माहितीये काय? हे बघ, मला आधी सांग, जिजा आणि तू लगीन कवा केला सा? कुठं केलंय? तू बी काय बोलतीस? कुणाचं बी काय बी ऐकत असतीस बघ तू. ते काय झालं माहितीये काय? अगं ती जिजा हरवली होती का नाही, तेव्हा ती पेपर मध्ये जाहिरात द्यायची होती. तेव्हा त्या पेपरवाल्याच की नाही ते ठोस पुरावा म्हणजे जवळच्या नात्याचा पुरावा पाहिजे होता. तेव्हा या बरकतनं आगाऊपणा करून की नाही माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट दिलं. त्याच्यामुळे यो समजा घोळवायला बघ. आणि या समजामुळे पोलिसांनी असं वाटतंय की मी त्या जिजाचा नवरा आहे आणि मला मुद्दाम चाप द्यायचा का नाही, म्हणून ती जिजा पोलिसांकडे गेली बघ. जे काय असेल ते असेल, ते खाली पोलीस आल्यात, ते निस्तर चल तू. ऐक की, तू त्यासनी सांग मी कुठेतरी गेलोय म्हणून. मी झोपतो नाही बा. अरे कुठं गेला म्हणून सांगू? हा, कुठं गेला म्हणून सांगू? ते चल, खाली पोलीस आल्यात का नाही ते निस्तर. अरे ती नाही ती कलम लावणार म्हणतात तुझ्यावर. तू चल बरं आधी खाली. चल, हे प्रकरण मिट. चल म्हणते ना. अगं बिग काय नाही. चल म्हणते ना आधी खाली. अरे काय बोधा, चल. काय घोळ केलायस ते सांग. चल. अगं झोप झाली नाही का माझी? झोपू दे की मला. पोलीस आल्यात, त्यासनी सांग काय ते. नाही बोलतात. अरे चल म्हणते. चल आधी. साहेब हे बघा, आणलाय ह्याला. साहेबांनी खरं काय ते सांग. अरे उगा तुझ्यावर आळ घ्यायला लागले ती. अहो यो काय सांगणार, मी सांगतो की. काय राणा, ही जिजा तुझी बायको आहे का नाही? आहे का नाही तेवढं सांग. तू या जिजाचा नवरा आहेस का नाही? या. राणा, अरे काय हे? अहो राणा, तर ही तुमची बायको कशी काय? एक मिनिट, तुम्हाला बोलायला सांगितलं. आम्ही राणा बरोबर बोलतोय ना. मध्ये मध्ये उगाच कोणी बोलायचं नाही. साहेब, डोमेस्टिक व्हायलन्स आहे. एका गरीब बिचाऱ्या अबल्या नारीवर सासू, नणंद
आणि ह्यो नवरा तिघ मिळून अत्याचार करायला वय अहो साहेब काय बोलताय तुम्ही अहो हे काय चाललंय समजा साहेब अहो तसं काय नाही म्हणजे तू अजिबात प्रेशर खाली यायचं नाही. काय त्याचं प्रोटेक्शन आहे तुला. काय साहेब सगळे नाही का? तू साहेब सगळे इथंच आहे. ही जिजा राणाची बायको आहे असं त्यानं सांगितलंय. अहो, कायद्यानुसार राणाने तिला नांदवायला नेली पाहिजे. जर ही जिजा राणाची बायको नाही तर मग राणानं खोटे पुरावे देऊन दिशाभूल केली या गुन्ह्याखाली राणाला अटक होऊ शकते. आणि जर जिजा राणाची बायको आहे हे तो कबूल करतोय तर राणानं बोजा बिस्तारा घ्यायचा आणि मळ्यात यायचं वस्तीला. काय साहेब बरोबर ना? अगदी बरोबर. नाही नाही राणा कुठं बी जाणार नाही. राणा इथंच राहणार. नमस्कार साहेब, मी गावचा स्वयंसेवक आहे. मॅटर काय झालंय नक्की? काय नाही राणा जरा कायद्याबरोबर खेळायला लागला. त्याला करतो आम्ही बरोबर. राणा तू राहायला जाणार आहेस का नाही जिजा संकट? साहेब मी काय म्हणतोय जिजाच राहू दे का इथं? काय संबंध? अजिबात नाही. नाहीच येणार साहेब. जिजानं इथं बंगल्यावर राहणं तिच्यासाठी धोकादायक ठरू शकते. सासू आणि ननंद काय तर दगाफटका करतील जिजा बरोबर. करेक्ट आहे तुमचं. सासू आणि ननंद वाईट असतात, पाहिले मी टीव्हीत. अहो साहेब एक डाव फक्त मी काय सांगतो ते ऐकून तर घ्या. तू बोलायस तेव्हा भरपूर बोललाय. आता बोजा बिस्तारा घ्यायचा आणि सरळ मळ्यात यायचं. या जिजा बरोबर संसार करायचा. काय नाहीतर तुझ्या सकट या सासूला आणि नंदला अटक करू, कळलं? राणा मला वाटतंय तू मळ्यात जाऊस या जिजा संकट. नाही अजिबात नाही. गोदाका या वयात जेल झेपणार नाही. राणा तुम्ही जावा मळ्यात, तिकडेच थाटा तुमचा संसार. हा हा घरगुती मॅटर आहे सगळा. येतो साहेब. चल राणा. अरे काय भानगड आहे? विदाई आहे रानाची. मग पैलवान काय ठरलं का करू सासू आणि नंदला अटक?